तर आज मी आणि आमची ग्रीन वर्ल्ड टीम चाललेलो एका ठिकाणी। सकाळी लवकर जायचं होतं, त्यामुळे ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष आम्हाला न्यायला आलेलं। तिथनं आम्ही आमच्या चौकामध्ये गेलो। चौकामध्ये गाडी येऊन तयार होती आणि आमची ग्रीन वर्ल्ड टीम पण सगळी आवरून तयार होती। मग आम्ही सकाळी सकाळी लवकर गावातून बाहेर पडलो आणि 3 तासाचा प्रवास केल्यानंतर पोहोचलो आम्ही आमच्या लोकेशनवरती। तर आम्ही आलेलो कुठं आणि कशासाठी हे तुम्हाला सांगतो। दरवर्षीप्रमाणे आमच्या ग्रीन वर्ल्डची महावृक्षारोपण मोहीम ह्या महिन्यात आहे। त्या मोहिमेसाठी लागणारी 15 ते 20 फुटाची झाडं घेण्यासाठी आम्ही मलकापूर मध्ये असलेल्या शैलेश नर्सरी मध्ये आलेलो। एवढ्या लांब ह्या नर्सरी मधून झाडं घेण्यासाठी आलतो। म्हणजे ही नर्सरी 50 एकर मध्ये पसरली आहे आणि इथं सगळ्या प्रकारची झाडं मिळतात आणि आम्ही मोहिमेला दरवर्षी देशी झाडं लावतो, ती पण 15 ते 20 फुटापर्यंतची। मग आमच्या ग्रीन वर्ल्ड टीमनं नर्सरी फिरून फिरून आम्हाला जी लागणार होती ती देशी झाडं सिलेक्ट केली। एकूण 50 पेक्षा जास्त झाडं होती। आम्हाला काही ती उचलायला लागली नाहीत, कारण त्यांची तिथं माणसं असतात उचलायला। त्यानंतर एक एक करून सगळी झाडं मोजून व्यवस्थित गाडीमध्ये ठेवली। सकाळी 10ला सगळे झाडं बिडं घ्यायला चालू केलेलं आणि सगळी गाडी बरोबर आम्हाला वाजलं दुपारचं 2। मग तिथनं झाडं भरलेली जी गाडी होती ती पहिला गावाकडे पाठवली। त्यानंतर आम्ही पण परत एक 2-2.5 तासाचा प्रवास करून गावाकडे आलो। तिथं आल्यानंतर आम्हाला शेवटचं एक मेन काम करायचं होतं, ते म्हणजे आम्हाला सगळी झाडं उतरून घ्यायची होती। मग त्याला पण आमच्या कार्यकर्त्यांनी एक जुगाड लावला। सगळी झाडं डायरेक्ट ट्रॉलीमध्येच उतरून घेतली। बाकी मोहिमेची सगळी तयारी पूर्ण झाली। या मोहिमेची प्रमुख उपस्थिती असणार आहे कनेरी मठावरचे अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज। पुढच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा।